मी बाळासाहेब पाटील सोलापूर. सध्या मार्च महिन्याची काल होळी संपली. होळीच्या नंतर उन्हाचा तडाखा अचानक वाढलेला आहे. सकाळी इतकी दिवस थोडासा गारवा होता, पण आता सकाळ संध्याकाळ आणि दुपार तिन्ही टाईम देखील आपल्या सोलापूरमध्ये आग उडून मुसळला. उष्णतेचा उन्हाचं तापमान वाढलेलं आहे. सोलापूरमध्ये सध्या बर्ड फ्लूची पण साथ आलेली आहे आणि तापमान हे 40च्या पलीकडे जाण्याचा ह्या 2-3 दिवसामध्ये शक्यता आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि सोलापूरमध्ये आपल्या जास्तीत जास्त वृक्षारोपण कसं होईल आणि पर्यावरणाचं रक्षण कसं करता येईल हे बघायला पाहिजे. तसंही आपल्या सोलापूरमध्ये 7-8 महिने उन्हाळ्यात असतो. ह्याचं नेमकं कारण म्हणजे या उन्हामुळे, प्रदूषणामुळे घशाचे रोग, खोकला, ताप, सिव्हिलमध्ये पण आता आपण बघितलं गर्दी भयानक पडलेली आहे. साथीचे रोग वाढलेले आहेत आणि सोलापूर हा आपला उष्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो. या सोलापूरमध्ये वृक्षारोपणाचं प्रमाण कमी असल्यामुळं हा तडाखा वाढलेला आहे. तरी सर्व सोलापूरकरांनी 12 ते 4 या वेळेत थोडंसं घराबाहेर पडणं टाळावं आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. मी जावीद कोलमपल्ली, राहणार सोलापूर. सध्या सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणात उष्ण तापमान वाढलेलं आहे आणि सध्या रमजानचा महिना चालू आहे. उपासही खूप कडक आहेत. कशी काळजी घ्यावी लागते, काय त्रास होतो? उन्हाची काळजी घेण्यासाठी झाड दिसलं झाड मोठ्या प्रमाणात लावलं पाहिजे आणि जिथे झाड आहे तिथे थांबून जावं लागते घरी. आणि उन्हाच्या वेळेस बाहेर पडणं टाळत असाल किंवा काय करावं? सध्या ऊन जास्त असल्यामुळे बाहेर फिरणे टाळावे. 1च्या नंतर खूप त्रास होतो, जाताना धाप लागते आणि प्रचंड उष्ण निर्माण होते शरीरात. किती त्रास होतो सगळ्या तापमानात? तर सोलापूरमध्ये तापमानाचा जो पारा आहे तो वरचेवर वाढत चालला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता की ते प्रत्येकजण काही ना काहीतरी थंड राहण्यासाठी, म्हणजे शरीरात मधलं जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल राहण्यासाठी काही ना काहीतरी फळांचा किंवा ज्यूसचा सहारा घेत आहेत. हां, त्रास होतो या सगळ्या वातावरणात काम करताना? ह्या त्रासामुळे उष्माघाताचे तर पेशंट वाढणारच आहेत. त्याचं काही नाही, तरी नागरिकांना आव्हान राहील की त्यांनी म्हणजे ज्यावेळेस काम असेल त्यावेळेसच बाहेर पडावं. शक्यतो त्यांच्या कामाच्या वेळेत ते सकाळच्या वेळा आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये जे राहिलेले काम आहे ते करावे. आणि स्वतःची काळजी कशी घेतात? ज्यावेळेस काम इमर्जन्सी असेल त्यावेळेसच घराबाहेर जाईल मी आणि म्हणजे बाहेर जाते वेळेस पूर्ण कव्हर करून जाईन मी, टोपी घालून किंवा पूर्ण चेहरा पॅक करून जाईन, ज्यामुळे सूर्यापासून आपलं प्रोटेक्शन होऊ शकेल. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.